नमस्कार, तिसरा डोळा न्यूजमध्ये आपलं स्वागत। मी स्थित चव्हाण। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। विले पार्ले मुंबई येथील जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ दक्षिण भारत जैन सभा व सकल जैन समाजाच्या वतीने गुरुवारी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, चेअरमन रावसाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। 19 एप्रिल रोजी सांगली जैन बोर्डिंगमध्ये सांगलीतील सकल जैन समाजाची बैठक संपन्न झाली। या बैठकीत जैन मंदिर पाडल्याच्या घटनेचा निषेध करण्यात आला। तसेच शासनाला याची गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी गुरुवार दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी सकल जैन समाज सांगली यांच्या वतीने कलेक्टर ऑफिसवर भव्य आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या मोर्चामध्ये सर्व जैन समाजासह दिगंबर, श्वेतांबर, तेरापंथी, स्थानकवासी, मूर्तीपूजक समाज सहभागी होणार आहे। दरम्यान जैन समाजावर होत असलेल्या अन्यायाचे गांभीर्य जिल्ह्यातील खासदार, आमदार यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधींनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या लक्षात आणून द्यावे आणि या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे आवाहनही करण्यात आले। यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, चेअरमन रावसाहेब पाटील, मुख्य महामंत्री डॉक्टर अजित पाटील, रोहन मेहता, जतीन शहा, महावीर बन्साली, साहिल शहा, जयेश जैन आदी मान्यवर उपस्थित होते। सांगलीत आम्ही 24 तारखेला सकाळी 9 वाजता विश्रामबाग इथून क्रांतिसेन नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून हा मोर्चा सुरू होईल, पण तो कलेक्टरना आम्ही 11 वाजता निवेदन देऊन तिथं सभेत रूपांतर होऊन हा मोर्चा पूर्ण होईल। त्यासाठी सर्वच जैन बांधवांनी, समस्त जैन बांधवांनी, सकल जैन समाज यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ह्या मोर्चास पाठिंबा द्यावा अशी विनंती आहे। 24 तारखेला आक्रोश मोर्चा जो निघतोय त्या मोर्चासाठी सर्व पंथाच्या समाजांनी एकत्रित येऊन ह्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं। जो हा जैन समाज आमचा शांतताप्रिय आहे त्याला एक आक्रोश मोर्चा काढण्याची वेळ आली, त्याची सरकारनं आणि सगळ्या लोकांनी नोंद घ्यावी आणि कुठल्याही परिस्थितीत अशा प्रकारच्या कुठलंही मंदिर असून दे, ते कुठल्याही देवाचं कुठलंही मंदिर असून दे, ते पाडू नये याची सर्व दक्षता सर्व प्रशासनानं घ्यावं आणि सरकारने घ्यावं, याची नोंद व्हावी। त्यासाठी आम्ही हा मोर्चा काढतोय। सर्वांनी या मोर्चाला हजर राहायचं आहे। यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा। तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा।